So once again, very good morning all. आज आपण सुदरलँड हॉगमॅन पॉलिगॉन क्लिपिंग अल्गोरिदम बघणार आहोत. जसं आपण लाईन सेगमेंट हा क्लिप केला अगेन्स्ट द क्लिपिंग विंडो, इन द सेम मॅनर वी आर गोइंग टू क्लिप अवर पॉलिगॉन. आणि आपल्याला माहिती आहे पॉलिगॉन म्हणजे काय आहे. दॅट इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ नंबर ऑफ लाईन सेगमेंट. ओके, तर आपल्याकडे जो हा पॉलिगॉन आहे दॅट इज कॉपी. आता यामध्ये बघा, सुदरलँड हॉगमॅन अल्गोरिदम वर्क्स इन 4 स्टेजेस. 4 स्टेज मध्ये वर्कआउट होतं, ज्याच्यामध्ये प्रत्येक एज जी आहे पॉलिगॉनची ती क्लिपिंग विंडोच्या एज बरोबर. म्हणजे सपोज वी हॅव अ रेक्टँग्युलर क्लिपिंग विंडो अँड ऍक्च्युअली फॉर द पॉलिगॉन क्लिपिंग अल्गोरिदम वी मस्ट हॅव टू गो फॉर द रेक्टँग्युलर क्लिपिंग विंडो. ओके, कुठल्या अल्गोरिदम मध्ये, कुठल्या लाईन क्लिपिंग अल्गोरिदम मध्ये आपली क्लिपिंग विंडो रेक्टँग्युलर नसली तरी चालते. Tell me the answer. Have you understood my question? क्वेश्चन रिपीट करतो का मॅम? आपले ते लाईन क्लिपिंग अल्गोरिदम आपण पाहिले. किती पाहिले आपण लाईन क्लिपिंग अल्गोरिदम? लियांग बास्की. आपण किती अल्गोरिदम? 3 अल्गोरिदम. Can you name that algorithm? कोहेन, सुदरलँड, लियान बास्की, सायरस बेक. Cyrus Beck. And what else? First one was the Cohen, Sutherland. Next one was Liang Baski. लियांग बास्की. Liang Baski. Third one is Cyrus Beck. Cyrus Beck. Cyrus Beck. Cyrus Beck. One more algorithm we have seen. I think you have forgotten. Midpoint. The midpoint. Midpoint subdivision. मॅम यावरचे न्यूमरिकल्स एक्झामला कशी येतील? मिडपॉइंट साठी का? नाही मॅम, सगळ्याच अल्गोरिदम वरचे. आता जर एमसीक्यू झाली तर तुम्हाला एवढं डिटेल मध्ये म्हणजे एक्झाम्पल्स येणार नाही. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स तुमचे ऑन द बेसिस ऑफ थेरॉटिकल पार्ट कव्हर केले जातील. ओके ओके मॅम. हा, पण जर ऑफलाईन झालं तर सायरस बेक, मोस्टली कोहेन, सुदरलँड आणि लियान बास्की ह्या 2 टाईप वरती प्रॉब्लेम विचारले गेले. सायरस बेक वर पण एवढं काही विचारलेलं नाहीये. मिडपॉइंट सब डिव्हिजन वर त्याच्यावर पण काही विचारलेलं नाहीये. ओके, सो यू जस्ट फॉरगेट अबाउट दॅट. आता आपला माझा प्रश्न काय होता, तर ह्या ज्या 4 आपण लाईन क्लिपिंग अल्गोरिदम पाहिले, मेथड्स पाहिल्या, तर यामध्ये कुठल्या टाईप मध्ये, कुठल्या अल्गोरिदम मध्ये आपली क्लिपिंग विंडो रेक्टँग्युलर नसली तरी चालत होतं? Cyrus Beck. Okay. For other remaining 3 algorithms, we must have to consider our clipping window as a rectangle. Similarly, for the Sutherland Hogman algorithm, polygon clipping algorithm, we are going to consider our clipping window is a rectangular only. Okay. तर आपण इथं काय करणार आहे, rectangular clipping window consider करणार. So we will consider this clipping window. Fine. Then we need to clip. प्रत्येक 4 स्टेज मध्ये काम होतं. 4 स्टेज मध्ये का? कारण क्लिपिंग विंडोला 4 एजेस आहेत. त्यामुळे आपण असं कन्सिडर करतोय की आपल्या जो अल्गोरिदम आहे तो 4 स्टेज मध्ये वर्क करणार आहे. प्रत्येक स्टेज मध्ये काय होतंय, तर प्रत्येक एज, पॉलिगॉनची जी प्रत्येक एज आहे ती क्लिपिंग विंडोच्या क्लिपिंग रेक्टँगलच्या अगेन्स्ट चेक होते. What it means? First of all, it will check your clipping window against the left hand side. It doesn't matter left hand side है, right hand side है,
हे काही नाहीये. म्हणजे पहिली कोणती साईड सिलेक्ट करायची, पहिली कोणती एज सिलेक्ट करायची, इट इज नॉट द केस हियर. व्हॉट इज द केस हियर? यू हॅव टू चेक युअर पॉलिगॉन. तुमच्या ज्या काही पॉलिगॉनच्या एजेस असतील त्या पॉलिगॉनच्या एजेस तुमच्या क्लिपिंग विंडोच्या एजच्या अगेन्स्ट तुम्हाला चेक करायचे. इथपर्यंत लक्षात आले? ओके. आता कसं चेक करणार फक्त बघा, अजून क्लॅरिटी घेऊयात आपण. सपोज वी हॅव अ लाईन. आता आपण पहिल्यांदा काय केलं, लेफ्ट एज कन्सिडर केलं. वी विल अज्युम दॅट वी हॅव अ कन्सिडर लेफ्ट एज. ही लेफ्ट एज कुणाची कन्सिडर केली आपण? पॉलिगॉनची केली आहे का? नो मॅम. नाही, आपण कुणाची केली? क्लिपिंग विंडोची केली. आता बघा, तुम्हाला फक्त आता काय लक्षात ठेवायचे, जर आपण लेफ्ट एज सिलेक्ट करत असू, जर आपण लेफ्ट एज कन्सिडर करत असू, आय विल राईट हियर दिस इज लेफ्ट एज. ही जर आपण लेफ्ट एज कन्सिडर केली तर ह्या लेफ्ट एजच्या डाव्या बाजूचा पोर्शन, ओके, दिस इज अ लेफ्ट हँड साइड पोर्शन and this one is the right hand side portion. Okay, लेफ्ट एज अशी आपण कन्सिडर करणार, त्याच्या डाव्या बाजूचा पोर्शन आणि उजव्या बाजूचा पोर्शन. जेवढ्या काही एजेस पॉलिगॉनच्या लेफ्ट एज कन्सिडर केल्यानंतर ज्या काही एजेस आहेत आपल्या पॉलिगॉनच्या, त्या कुठं पाहिजे तुम्हाला? राईट हँड साइडला. का हव्यात? कारण तेवढ्याच एजेस फक्त काय असणार आहे? इनसाइड असणार आहेत. ओके, लक्षात येते का? मॅडम परत एकदा सांगता का? बघ, फक्त आपण कुठली एज कन्सिडर केली आता? क्लिपिंग विंडोची लेफ्ट एज केली. ओके, आता जो बाकीचा पोर्शन आहे, व्हॉट इज द पोर्शन? दिस इज अ कंप्लीट पोर्शन विच इज ऑन द राईट हँड साइड ऑफ द लेफ्ट एज. बरोबर आहे? इथपर्यंत लक्षात आलं? सिलेक्टेड पोर्शन कुठल्या साईडला? राईट हँड साईडला. मग जेवढ्या काही एजेस आपल्या राईट हँड साईडला आहेत, कुणाच्या एजेस? आता मी म्हणते पॉलिगॉनच्या एजेस. पॉलिगॉनच्या जेवढ्या एजेस राईट हँड साईडला आहेत, these are having a state is what? Inside the clipping window. आले लक्षात? येस मॅम. जरी तुम्हाला इथं दिसताना ही खालची एज आणि वरची एज ही कुठे दिसते? आउट ऑफ द क्लिपिंग विंडो दिसते. पण आता सध्या आपण काय कन्सिडर केले? वी हॅव नॉट कन्सिडर्ड ॲट ऑल द टॉप edge and the bottom edge of the clipping window. Only we have a consider left edge of the clipping window. जेव्हा तुम्ही लेफ्ट एज कन्सिडर केली त्यावेळेस जो दोन पार्ट मध्ये डिवाइड झाले, लेफ्ट हँड साइड अँड द राईट हँड साइड. तर लेफ्ट हँड साइड इज द पार्ट की जो आपल्याला एक्सक्लूड करायचा आहे, आणि राईट हँड साइड मध्ये जेवढ्या काही एजेस आहेत त्या सगळ्यांची स्टेट काय आहे? इनसाइड द पॉलिगॉन. आलं लक्षात? येस ऑर नो? येस मॅम. ओके, जेवढ्या एजेस उजव्या बाजूला आहेत त्या सगळ्या एजेस कुठं आहेत? इनसाइड द पॉलिगॉन आहे. तेवढे लक्षात ठेवायचं. फाईन. नाव सेकंड केस. मग आता पहिल्यांदा आपण काय करणार? प्रत्येक आपला जो पॉलिगॉनचे प्रत्येक एजेस आहेत ते प्रत्येक क्लिपिंग विंडोच्या एजेस बरोबर कम्पेअर करणार. आता फक्त आपण लेफ्ट एज घेतली. नाव वी विल गो फॉर द राईट हँड साइड. आता आपण कोणती एज कन्सिडर केली? पॉलिगॉन Right edge. क्लिपिंग विंडोची राईट एज. राईट एज ऑफ क्लिपिंग विंडो. थोडंसं लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कळून जाईल. राईट एज ऑफ क्लिपिंग विंडो. आता काय झालंय? RHS पार्ट आपल्याला इन्क्लूड करायचा का एक्सक्लूड करायचा आहे? Exclude. येस, Exclude. एक्सक्लूड करायचंय म्हणजे काढून टाकायचंय. राईट हँड साइडचा जेवढा पॉलिगॉनचा पोर्शन असेल, आता सध्या इथं तर काहीच नाहीये, पण जर असता तर तो पोर्शन आपण आउटसाइड कन्सिडर केला असता. पण आता आपल्याला काय करायचंय? ह्या क्लिपिंग विंडोच्या राईट साइड एजच्या लेफ्ट हँड साइडला जेवढा काही पॉलिगॉनचा पार्ट आहे तो सगळा कुठं आहे? इनसाइड द क्लिपिंग विंडो आहे असं कन्सिडर करायचंय. ओके,
त्यामुळे आपण प्रत्येक एज ही कुणाबरोबर कम्पेअर करणार आहे? क्लिपिंग विंडोच्या राईट एज बरोबर. ओके, दॅट वी आर गोइंग टू सी इन द नेक्स्ट डिस्कशन. सिमिलरली हा जो सेम पॉइंट आहे तो आपण टॉप आणि बॉटम साठी सुद्धा करणार आहोत. सो वी मस्ट हॅव टू कन्सिडर द बॉटम साइड. इट डझंट मॅटर की तुम्ही कोणत्या सिक्वेन्स मध्ये करताय, नाहीतर एक जण राईट साइड आधी घेईल, दुसरं लेफ्ट हँड साइड घेईल. इट्स ओके, इट डझंट मॅटर ॲट ऑल. ओके, आता बघा आपल्याकडे कुठली एज आहे आपल्या क्लिपिंग विंडोची? वी हॅव अ Bottom. बॉटम एज बॉटम एज. ऑफ क्लिपिंग विंडो. म्हणजे क्लिपिंग विंडोचे चारही एजेसला सेम प्रोसिजर करायची आहे ना? हा, चारही एजेसला सेम प्रोसिजर करायचे. हे मी का सांगते, कारण की मी तुम्हाला ह्याच्यानंतर एका एज बरोबरच कंपॅरिझन दाखवणार आहे. ते तुम्हाला कळालं की तुम्ही सेम प्रोसिजर यू नीड टू अप्लाय फॉर द रिमेनिंग 3 एजेस. ओके, एजेस ऑफ द क्लिपिंग विंडो. ओके, तर आता सध्या बघा, जर आपण ह्याला नाव दिलं असतं ना या पॉलिगॉनला, वी हॅव अ ए, हा ए पॉइंट असता, हे बी असता, वी हॅव अ सी हियर, might be we have a D, E आणि F. आता मला सांगा, बॉटम एजच्या टॉप साइडला, दिस इज अ टॉप साइड, ओके, दिस इज अ डाऊन साइड. तर आपल्याला कुठला पार्ट एक्सक्लूड करायचा आता? टॉप साइडचा का डाऊन Down साइडचा? side. Down डाऊन side. साइडचा. म्हणजे आपली ईडी एज काय झाली असती? कट झाली असती. येस ऑर नो? बरोबर आहे. Yes, ma'am. सिमिलरली हाच पॉइंट आपल्याला काय करायचा आहे? Top edge ला करायचं आहे. त्यावेळेस टॉप साइड ही एक्सक्लूड झाली असती आणि डाऊन साइड ही आपल्या ह्याच्यामध्ये क्लिपिंग विंडो मध्ये कन्सिडर झाली असती. ओके, आता ह्यामध्ये हे कशाचं झालं? आपल्या पॉलिगॉनचं. सो इफ वी आर गोइंग फॉर द सच काइंड ऑफ कंपॅरिझन करत गेलो आपण, तर आपल्याला कुठला पार्ट शिल्लक राहतोय? आफ्टर द क्लिपिंग वी हॅव ओनली दिस पार्ट ऑफ द पॉलिगॉन. येस ऑर नो? येस Yes. मॅम. काय होईल? आपला एक्सक्लूड होईल. हे वरचं पुन्हा ह्याचं जे टोक होतं इथल्या पॉलिगॉनचं, that is also we have excluded. Only this part of our polygon is going to be visible with the Sutherland-Haugman polygon algorithm. Okay, आता ह्या अल्गोरिदम मध्ये तुम्हाला पहिली गोष्ट काय कळाली की तुम्हाला तुमच्या पॉलिगॉनची प्रत्येक एज क्लिपिंग विंडोच्या प्रत्येक एज बरोबर कंपेअर करायची. ओके, नाउ व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? ऑल द व्हर्टायसेस ऑफ द पॉलिगॉन आर प्रोसेस. जसं आपण मगाशी नावं दिली होती पॉलिगॉनला, पॉलिगॉनच्या व्हर्टायसेसला, त्या पद्धतीनं प्रत्येक व्हर्टेक्स आपण काय करणार आहे? क्लिपिंग विंडो बरोबर प्रोसेस करणार आहे. कसं करायचं, काय करायचंय? आय एम गोइंग टू टेल यू विथ एन एक्झाम्पल. ओके, सो जस्ट अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. फर्स्ट वी क्लिप द लेफ्ट, राईट, टॉप अँड बॉटम एज टू प्रोड्यूस द न्यू सेट ऑफ पॉलिगॉन व्हर्टायसेस. का आपल्याला असं करायचंय? कारण की आपल्याला जो पॉलिगॉन आहे ह्याचे व्हर्टायसेस मिळाले तर आपण काय करू शकतो? तो कम्प्लीट पॉलिगॉन विजिबल करू शकतो. ओके, सो फॉर दॅट पर्पज वी नीड टू कॅल्क्युलेट न्यू व्हर्टायसेस. जसं ई आणि डी इथं लाईन होती, एज होती, दॅट वी हॅव एक्सक्लुडेड. पण त्याच्या ऐवजी आपल्याला नवीन पॉइंट कॅल्क्युलेट करावे लागतील. वी माइट हॅव टू कम्प्यूट द ई डॅश. येस ऑर नो? Yes, ma'am. ई डॅश डी हे काय आहे? की जिथे आपली एज आपल्या क्लिपिंग विंडोला इंटरसेक्ट झाली आहे ते कम्प्यूट करायचे. आता ह्या अल्गोरिदम मध्ये आपण कुठल्याही प्रकारचं मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार आहे. फक्त आपल्याला काय करायचंय? वी नीड टू आयडेंटिफाय द न्यू व्हर्टायसेस. एवढाच आपला जॉब आहे आता सध्या. ओके, असं नाही की ई डॅश काय हे कम्प्यूट करा. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता? लाईन क्लिपिंग अल्गोरिदम घेऊ शकता. का लाईन क्लिपिंग? कारण की पॉलिगॉनची ती एक एज म्हणजे काय आहे? एक लाईन आहे. त्यावेळेस तुम्ही 4 पैकी कुठलाही एक अल्गोरिदम त्या पर्टिक्युलर लाईनचे व्हर्टेक्स मिळवण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. पण पॉलिगॉन क्लिपिंग मध्ये आता आपण काय बघणार आहे की हे ई डॅश डी डॅशच का घ्यायचं? कसं येतं हे? दॅट वी नीड टू चेक. ओके, म्हणजे ऍक्च्युली आपला पॉलिगॉन कसा दिसणार आहे माहितीये का? वी हॅव टू कम्प्यूट दिस वन
हे जे बाउंड्री लाईन्स आहेत, ह्या बाउंड्री लाईन्स म्हणजे आपलं काय आहे? पॉलिगॉन आहे. तर त्या पद्धतीनं कुठला पॉइंट कम्प्यूट करायचा, कुठला नाही करायचा, हे कशावरून ठरणार आहे? जेव्हा आपण आपल्या पॉलिगॉनच्या एजेस अगेन्स्ट द क्लिपिंग विंडो एज प्रोसेस करू त्यावेळी. ओके, तर हा एवढाच पोर्शन आपल्याला तिथे दिसणार आहे. आता हे करण्यासाठी आपण आता पॉलिगॉनचं बघितलं. नाव वी हॅव अ 4 केसेस. ओके, 4 केसेस आपल्याला बघायच्या आहेत विथ रिस्पेक्ट टू अ एज ऑफ अ पॉलिगॉन. म्हणजे एखादीच एज आपण कन्सिडर केली तर त्या एज बरोबर आपले 4 केसेस आपल्याला मिळू शकतात. पॉसिबिलिटीज. केसेस इज व्हॉट? केस इज नथिंग बट द पॉसिबिलिटी. Okay, 4 case आहे. So we have taken the 4 rectangle. This rectangle is nothing but our clipping window. We will go for the case 1. So I will write here case 1. Okay. आता बघा, case 1 is what? If we have a line which is completely inside a clipping window. ही लाईन म्हणजे काय आहे? Can anybody tell me what is this line? Side of a polygon. Very good. It is the edge of the polygon. ज्या Edge. पॉलिगॉन आपल्याला क्लिप करायचंय त्या पॉलिगॉनची ही एज आहे असं आपण कन्सिडर करू. ह्या एजला आपण व्हर्टेक्स सुद्धा दिलं. We will call it as a V1 and V2. V1 is what? It is a starting point and V2 is what? It is the ending point of a line, but this line is nothing but edge of the polygon. Okay? तर पहिली केस आहे edge of the polygon. Is completely inside of the clipping window. Okay. Second case काय असू शकते? Anybody? Completely outside. Partially. Case 2. Just a minute. Okay. We can have the case 2 like this. Yes or no? Yes, ma'am. But in this case, please see. In this case, what will happen? V1 is here. Two is Partially inside. Clipping window. Yes. Next case can be like this. And here we have a V1 here and V2 here. Okay. And the next case may be here. We will write the cases first. Second आणि third case same आहे का? सांगते की तुम्हाला बघा आता. केस 2 मध्ये काय आहे? एज ऑफ द पॉलिगॉन इज अ पार्शियली inside the clipping window. Here आहे. Similarly, we have a case 3 also, but there is a minor difference that I will tell you. Just hold on. It is again partially inside the clipping window, and the last case
It is what? It is completely outside. आउटसाइड. Okay, just wait. इथे स्पेस नसल्यामुळे मी काय केलंय, I will write down here. Somewhere here it is. Again, it is having a two endpoints V1 and V2. V2. ओके, आता पहिल्या, दुसरी आणि तिसरी नंतर लक्षात घेऊयात. आता पहिल्या केसमध्ये बघा काय झालेलं आहे. आपली जी क्लिप करायची एज आहे ती कम्प्लिटली आपल्या क्लिपिंग विंडोच्या आतमध्ये आहे. ओके, मग ह्या केसमध्ये काय करतो, आता सध्या ह्या ज्या 4 केसेस लिहिल्या, वी हॅव अ कन्सिडर्ड हिअर वी आर गोइंग टू क्लिप द पॉलिगॉन अगेन्स्ट द लेफ्ट एज ऑफ द क्लिपिंग विंडो. काय कन्सिडर केलंय आपण इथं? लेफ्ट एज. लेफ्ट हँड. क्लिपिंग the polygon against left edge of clipping window. लक्षात येते का? फक्त आपण काय केलं, लेफ्ट एज कन्सिडर केलं. त्याच्यासाठी ह्या 4 केसेस केले. ह्या 4ही केसेस सेम 4 केसेस तुम्हाला काय करायचं आहे, राईट एज ऑफ द क्लिपिंग विंडो, बॉटम एज ऑफ द क्लिपिंग विंडो अँड द टॉप एज ऑफ द क्लिपिंग विंडो बरोबर तुम्हाला कम्पेअर करायचं. ओके, दॅट वी नीड टू गो फॉर. नाउ वी आर टॉकिंग अबाउट द फर्स्ट वन. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपले जे पॉलिगॉन आहे त्या पॉलिगॉनची V1 V2 एज ही कुठं आहे, कम्प्लिटली इनसाइड द पॉलिगॉन आहे. आता थोडंसं लक्षात घ्या, मुवमेंट कशी आहे. वी आर ट्रॅव्हर्सिंग अगेन्स्ट द एज. आपण इथं ट्रॅव्हर्स करतोय V1 to V2. ओके, लाईन प्लॉट करायची V1 to V2. पण आपल्याला काय करायचंय, वी नीड टू चेक हिअर हाऊ वी आर ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हर्सिंगचा अर्थ काय होतोय, जी मुवमेंट आहे, वेदर दॅट मुवमेंट इज inside to inside, inside to outside, outside to inside or outside to outside. ह्या 4 केसेस आहेत ऍक्च्युअली. ओके, तर पहिली मूवमेंट जी आहे आपली इथं Inside to outside. व्हेरी इनसाइड टू Outside. Inside to inside. inside to inside. Why it is so? We are comparing against the clipping window. मग आपलं V1 आणि V2 हे दोन्हीही पॉइंट. आता V1 V2 काय आहे, इनसाइड टू इनसाइडचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. सोर्स पॉइंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट. सोर्स पॉइंट इज इनसाइड and end point, which is called as the destination point, is also inside. Inside. मग ही केस कोणती झाली, इनसाइड टू इनसाइड. व्हॉट इज द मुवमेंट हिअर, इनसाइड टू इनसाइड. आलं Inside. लक्षात, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. Yes, ma'am. पहिली एज आहे कम्प्लिटली इनसाइड द क्लिपिंग विंडो. कशी ओळखायची, जर आपला सोर्स पॉइंट आणि एंड पॉइंट हा क्लिपिंग विंडोच्या आतमध्ये असेल, दॅट मुवमेंट इज कॉल्ड एज द इनसाइड टू इनसाइड. ओके, नाव मग ह्या लाईनचा कुठला पॉइंट तुम्हाला फायनल म्हणून घ्यायचा आहे, दॅट इज नथिंग बट आउटपुट. ओके, what we have to consider here output, we need to focus on only the destination point. V2. फक्त इथं तुम्हाला आउटपुट काय मिळणार, डेस्टिनेशन पॉइंट मिळणार. मग डेस्टिनेशन पॉइंट काय आहे आपल्या केसमध्ये, V2. इट इज अ V2. So I will write here V2. ओके, लक्षात आलं. Yes, ma'am. थोडस लक्ष देऊन ऐका. आपण काय केलंय, आपली ही पॉलिगॉनची एज आहे V1 V2. पुन्हा ज्यांनी कोणी लक्ष दिलं नाही प्लीज लक्ष द्या, कारण याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. V1 V2 आहे, ही आपल्या पॉलिगॉनची एज आहे. ही इनसाइड टू इनसाइड का आहे, कारण ह्याचा सोर्स पॉइंट आणि एंड पॉइंट हे दोन्हीही पॉइंट आपल्या क्लिपिंग विंडोच्या आतमध्ये आहे, म्हणून याला काय म्हणतात, इनसाइड टू इनसाइड. आणि त्यावेळेस फक्त तुम्हाला कुठला पॉइंट कन्सिडर करायचा आहे, एंड पॉइंट, दॅट इज द डेस्टिनेशन पॉइंट ऑफ युअर एज.
पॉलिगॉनच्या एजचा डेस्टिनेशन पॉइंट, दॅट इज द V2. फॉर इन अवर केस we have a end point or the destination point as a V2. The second case is what? Second and third is the same, but minor difference is what? Is the difference of movement. What is the difference? How we are traversing now? Inside to outside. Very good. Inside to outside. Inside to outside. मगाशी कोणी प्रश्न विचारला होता, त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर इथं मिळेल. म्हणजे काय आहे, आपला सोर्स पॉइंट जो आहे तो कुठे आहे? Inside. सोर्स पॉइंट इज द इनसाइड Outside. and destination point is Outside. Outside. so it is called what? Inside to outside. Inside to outside. Outside. Okay, excuse me. मग ह्या केसमध्ये आउटपुट काय असेल? दॅट वी हॅव टू टेक. आउटपुट इज नथिंग Source बट point. output is nothing but in this case we have to consider, we need to compute what we need to compute. V2 तर आपला ऑलरेडी बाहेर आहे, मग V2 कम्प्युट करायची गरज नाहीये. वी कॅन गो फॉर कम्प्युट द इंटरसेक्शन पॉइंट. आपल्या क्लिपिंग विंडोच्या एजला जिथे इंटरसेक्शन झालंय तो पॉइंट आपण कन्सिडर करू आणि त्याला काय नाव द्यायचं? द नेम विल बी V1 dash. Okay, so I will write here output is computed point. नाव काय दिलं? V1 dash. Simply तुम्ही दुसरं नाव देऊ शकता. You can call it as a V3 also. किंवा तुम्ही A नाव द्या, A द्या तिथे vertexचं नाव. Name it doesn't matter, but it should not be same with the earlier ages. एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. Okay. Now we have to go for the next one. That is again partially inside of the clipping window, but movement is a difference. What is the Outside. movement here? Outside to inside. Very good. मॅम आपण आउटपुट कशावरून कन्सिडर करतोय? Outside to inside. That is the stated by the algorithm itself. म्हणजे सुदरलँड हॉगमॅनने सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही एज कन्सिडर करता, इट डझंट मॅटर, तुम्ही इथं V2 डॅश पण घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं, नावामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुम्हाला तिथं कन्सिडर करावं लागेल. ओके, यू कॅन टेक ॲज अ V2 डॅश ऑल्सो, पण पॉइंट इज व्हॉट वी नीड टू कम्प्युट द इंटरसेक्शन पॉइंट. येते का लक्षात? मॅम फर्स्ट केस मध्ये आपण V1 पण का कम्प्युट केलं नाही मग? V1 नाही केलेलं, एकच पॉइंट आपल्याला कन्सिडर का करायचंय? V1 टू V2 इज द फर्स्ट एज. आता नेक्स्ट एज साठी स्टार्टिंग पॉइंट कोण होणार आहे? V1 होईल का V2 होईल? फॉर द पॉलिगॉन V2. V2 V2. असेल, मग आपल्याला दुसऱ्या लाईनचा स्टार्टिंग पॉइंट मिळायला पाहिजे ना. V2 Yes or no? dash. That's why we have taken V2 only. Okay, क्लिअर झालंय? Yes, ma'am. नो मॅम समजत नाहीये. ओके, थांबा जरा. डेस्टिनेशन पॉइंट. Now see, we have a polygon like this. This is a B. नको, आपण V1, V2, V3 घेऊया. Just a minute. This is a V1. Okay, now we will take the clipping window. We can consider this is our clipping window. Fine. Now just tell me, हा जो आपला पॉलिगॉन आहे, आता सध्या आपण इथं लाईन कन्सिडर केली. लाईन इज व्हॉट अवर एज. आपल्या पॉलिगॉनची एज कन्सिडर केली. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल्स करायला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही प्रोसेस करायला सुरुवात करता, you are starting from V1 to V2. Yes or no? Yes, ma'am. येस Okay. मॅम. ठीक आहे.
मग आता आपण काय म्हणलं की इनसाइड टू इनसाइड मध्ये म्हणजे V1 पण आतमध्ये V2 पण आत आहे. सोर्स पॉइंट इज ऑल्सो इनसाइड द क्लिपिंग विंडो and the V2 that is the destination point is also inside the clipping window. How to check point clipping? Point clipping माहिती आहे ना आपल्याला. मग आपण व्हर्टायसेस कोणता व्हर्टेक्स आत आहे कोणता व्हर्टेक्स बाहेर आहे we can compare with the point clipping concept. Okay, with the help of point clipping concept. Now see V2 V3 ही लाईन कम्प्युट करण्यासाठी who will be the starting point? V2. 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 मग आपल्याला नेक्स्ट लाईन घ्यायची आहे कारण आपल्याला पॉलिगॉन चेक करायचं आहे ना. आपल्या पॉलिगॉनच्या एजेस आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. मग त्याचा स्टार्टिंग पॉइंट आपल्याला काय करावा लागतो कन्सिडर करावा लागतो. मग V1 आणि V2 हे लिहून उपयोग आहे का नाही. पॉलिगॉन इज व्हॉट इट इज अ क्लोज्ड फिगर. फायनली यू आर रिचिंग टू द V1 इटसेल्फ. तुम्ही V1 ला रीच होणारच आहे. ओके, त्यामुळे आपण काय केलं V1 ला एक्सक्लूड केलं. We have considered only a vertex that is nothing but the destination point. Okay, destination point ka? Because destination point will become the source point for the next edge. पुढच्या एज साठी V2 V3 साठी तो काय असणार आहे सोर्स पॉइंट असणार आहे. त्यामुळे आपण इथं काय केलं पहिलं कन्सिडरेशन मध्ये डेस्टिनेशन पॉइंट आउटपुट घेतला. आलं लक्षात. आता ह्या केस मध्ये V2 V3 मध्ये काय झालेलं आहे आपल्याला इथपर्यंतच लाईन घ्यायची आहे. वाय इट इज सो बिकॉज दिस इज द इंटरसेक्शन पॉइंट. मग ह्या इंटरसेक्शन पॉइंटला आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. येस ऑर नो. यू Yes, कॅन ma'am. गिव्ह द नेम एनीवन. काही पण द्या. मी तुम्हाला तिथं V1 डॅश दिले म्हणून V1च द्यायला पाहिजे असं नाही. यू कॅन गिव्ह ॲज अ ए ऑल्सो. ए द्या डायरेक्टली. फाईन. मग ए पासून V3 लाईन आपल्याला एक्सक्लूड करायचे. V3 टू V4 आपल्याला एक्सक्लूड करायचे. V3 टू V5 एक्सक्लूड करायचे. पण परत आपल्याला काय करायचं आहे वी नीड टू कम्प्यूट दिस पॉइंट. हा पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल आणि हा पॉइंट कॅल्क्युलेट केल्यानंतर ह्याला काहीतरी नाव देणार आहे. दॅट नेम इज नथिंग बट द यू कॅन टेक ॲज अ बी. फाईन. येस ऑर नो. Yes, ma'am. मग आपल्या Yes, क्लिपिंग विंडो मध्ये हा पोर्शन किती येतोय बघा. जर माझा हा फील्ड क्लिपिंग पॉलिगॉन असेल हा माझा पॉलिगॉन असा क्लिप झालेला असेल सॉरी फिल असेल अँड नाउ आय नीड टू गो फॉर द क्लिपिंग दिस पर्टिक्युलर थिंग. तर आपल्याला कसं जावं लागतंय क्लिपिंग विंडोच्या बाउंड्रीला कन्सिडर करावं लागेल अँड आय विल गेट दिस पार्ट ओनली. येस ऑर नो. Yes, ma'am. मॅम. एवढाच पार्ट घ्यायचा आहे. मग मला सांगा V1 V2 मध्ये आपल्याला कळले V1 टू V2 घ्यायचा आहे पार्ट. V2 टू A घ्यायचा आहे. A टू इथे जो पॉइंट आहे इथला पॉइंट तो सुद्धा घ्यावा लागेल आपल्याला. दॅट इज नथिंग बट द एक्स मीन वाय मीन. येस ऑर नो. Yes, एक्स ma'am. मीन वाय मीन. येस मॅम. एक्स मीन वाय मीन पासून आपल्याला B पर्यंत घ्यायचा आहे आणि B टू V1 पर्यंत घ्यायचा आहे. एवढा पार्ट आपल्याला आपला पोर्शन पॉलिगॉनचा विजिबल करायचा आहे. ओके, सो शॅल वी प्रोसीड. Yes, ma'am. येस मॅम. ओके, कारण Yes, आपल्याला अजून एक एक्झाम्पल बघायचं आहे. वी विल फिनिश दिस. सी हियर. आता जेव्हा तुम्ही तुमचा सोर्स पॉइंट बाहेर आहे म्हणजे तुमचा V1 बाहेर आहे. जसं मगाशी आपण बघितलं आपल्या केसमध्ये काय होतं V5 आपला बाहेर होता. V5 टू V1 म्हणजे आता आपला जेव्हा आपण हे V2 V3 घेतलं V3 V4 घेतलं V4 V5 घेतलं. आता आपली केस काय आहे V5 टू V1 जाताना म्हणजे आपला सोर्स पॉइंट V5 आहे आणि एंड पॉइंट V1 आहे. त्यामध्ये आपला सोर्स पॉइंट कुठं आहे आउटसाइड आहे Outside. आणि एंड पॉइंट कुठं आहे आपला डेस्टिनेशन पॉइंट इट इज इनसाइड द क्लिपिंग विंडो. म्हणजे दिस इज नथिंग बट अवर थर्ड केस. ओके, सो व्हॉट इज दिस थर्ड केस. व्हॉट विल बी द आउटपुट फॉर दिस. काय कन्सिडर करायचं आपल्याला आउटपुट इथं V1. B. V2. Yes. Here we require what we require V1 dash. आता आपल्या कॉन्सेप्टला हे करूया म्हणजे थोडक्यात काय ना V5 dash. तुम्ही नाव परत काही द्या B नाव दिलं तरी चालेल. आता आपल्या केससाठी आपण काय करूया V1 dash आणि V2 दोन्ही पॉइंट आपल्याला इथं कन्सिडर करावे लागतील. कारण का कारण क्लिपिंग विंडोच्या आतमध्ये खूप सारे पॉइंट्स आहेत. येस ऑर नो. V1 पण आहे V2 पण आहे. येस येस ऑर नो. Yes, ma'am. बरोबर आहे. मग जर मी V1 dash V2 दिलं तर काय होईल
ह्या बी पॉइंट पासून ह्या V2 पर्यंत लाईन जाईल. मग हा आपला करेक्ट पॉलिगॉन आहे का? नो मॅम. No, ma'am. कुठं जायला पाहिजे होता? एंड पॉइंट आपला काय पाहिजे होता? एंड पॉइंट काय आहे आपल्या ह्या एज साठी? V2. ह्या डायग्राम बद्दल बोलूयात आपण. V5 V1 लाईन V1 एंड कोण पॉइंट आहे? असणार मॅम. सोर्स V1 कोण आहे endpoint. आपला? V5 आहे. V5. करेक्ट. डेस्टिनेशन इज होम? V1. V1 V1. आहे. ओके, मी कम्प्युट काय केला पॉइंट? बी पॉइंट कम्प्युट केला. बी. ओके, मग आता मला जर आउटपुट म्हणजे जेव्हा मी बाहेरून आतल्या बाजूला प्रोसीड करते तर पॉलिगॉनच्या आतमध्ये नंबर ऑफ पॉइंट असू शकतात, नंबर ऑफ व्हर्टायसेस असू शकतात. येस मॅम. Okay, so I must have to tell which is the end point. So what will be the line here? Output काय असणार आहे? B V1. बरोबर का? का V2 लिहायचं आपण? V1. V1. V1 लिहावं लागेल, डेस्टिनेशन मेन्शन करावं लागेल. मग तुम्हाला इथं सांगायचं काय आहे, जर तुम्ही आउटसाइड टू इनसाइड मूव्ह होत असाल तर तुम्हाला कम्प्युटेड पॉइंट दॅट इज नथिंग बट द बी, किंवा आपण आपल्या ह्या केससाठी म्हणू शकतो V1 डॅश टू V2 V2. काय करणार? प्रोसीड करणार. म्हणजे पहिल्या केसमध्ये फक्त डेस्टिनेशन पॉइंट मेन्शन करायचा, दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला फक्त नवीन न्यूली कम्प्युटेड पॉइंट तुम्हाला इथं द्यायचा आहे. तिसऱ्या पार्टसाठी म्हणजे जेव्हा तुम्ही आउटसाइड टू इनसाइड जाताय त्यावेळेस तुम्ही न्यूली कम्प्युटेड अलॉंग विथ द डेस्टिनेशन पॉइंट तुम्हाला द्यायचं. सो आय विल राईट हिअर इंटरसेक्शन पॉइंट. इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे कोण आहे? V1 डॅश प्लस Destination point. डेस्टिनेशन पॉइंट. करेक्ट. फाईन, हे तुम्हाला द्यायचंय ते आपण इथं दिले. आता लास्ट केस काय आहे? एज ऑफ द पॉलिगॉन इज अ कम्प्लिटली आउटसाइड. आउटसाइड व्हॉट इट मीन्स? मुवमेंट इज व्हॉट? Outside. To outside. Head to Very outside. good. So it is a outside to outside. So in this case, source is also Outside. Outside. source point is outside as well as destination is Destination also point is Is also also outside. 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 Okay. मग movement आपलं आउटपुट काय असेल हो याचं? What to consider here? 0. Very good. So output 0. 0. is equal to null or nothing किंवा 0 जे काही आहे. ओके, 0 आपण कधी देतो? जर व्हॅल्यू असेल तर. आता आपल्याला लाईनचं नाव द्यायचं त्यामुळे तिथे काहीच येणार नाही. आले लक्षात? ह्या 4 केसेस तुम्ही कुठल्या एज बरोबर केल्या? Left edge. लेफ्ट edge. एज. Left सेम edge 4 of केसेस the तुम्हाला काय करायच्यात आता? Right edge. राईट एज, टॉप एज आणि बॉटम एज Bottom. सोबत करायच्या. आणि त्यानंतर जो तुम्हाला म्हणजे चारही एजेस बरोबर कम्पेअर केल्यानंतरच जे फायनल आउटपुट येईल दॅट इज नथिंग बट युअर फायनल. ओके, shall we proceed with the example? We Yes, have sir. an example here. What is the example? The black color आहे that is the clipping window and the A, B, C, D, E, A. This is nothing but your polygon that you need to clip against the clipping window. Fine. प्रश्न कळालाय सगळ्यांना? अगदी Yes, ma'am. सोपं आहे. तुम्हाला 4 केसेस बरोबर फक्त तुम्हाला कंपॅरिझन करायचंय. कसं करणार, काय करणार? लेट अस डिस्कस नाउ. सो वी विल टेक द आन्सर. पहिली एज कन्सिडर करूया. आता आपण पहिल्यांदा क्लिपिंग विंडोची एज कन्सिडर करूया अँड वी विल राईट हिअर अगेन्स्ट लेफ्ट एज. ओके, अगेन्स्ट लेफ्ट एज. आता हे कंपॅरिझन करताना वी आर कन्सिडरिंग ओनली द लेफ्ट हँड साइड एज. क्लिपिंग विंडोची लेफ्ट एज कन्सिडर करते. रिमेनिंग पोर्शन विल बी इनसाइड द क्लिपिंग विंडो. जरी हा आता पॉलिगॉनच्या बाहेर असेल ए, तरी सुद्धा आपल्याला ते काय करायचं आहे? इनसाइड कन्सिडर करायचंय. ओके, येते लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am.
तर ही एज आहे आपली पहिली. हे लिहिताना आता आपण हे टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. कसं लिहायचं बघा, पहिला आपण एजेसचा कॉलम करणार, देन वी विल गो फॉर द केस. केस म्हणजे इनसाइड इनसाइड, इनसाइड आउटसाइड, आउटसाइड इनसाइड अँड आउटसाइड आउटसाइड. आणि ह्या केसेस कन्सिडर केल्यानंतर व्हर्टायसेस काय असतील किंवा व्हर्टेक्स काय असेल दॅट वी नीड टू राईट. येस, एनीबडी हॅव्हिंग अ डाऊट? आता मला सांगा, लेफ्ट एज कन्सिडर केल्यानंतर तुमच्याकडे कोणते कोणते एजेस इनसाइड द पॉलिगॉन येतात? What are AC, they? D. आता आपल्या पॉलिगॉनचे एजेस लिहून घेऊयात आपण. ए बी आहे बघा, एक मी तुम्हाला BC. सांगते, नेक्स्ट तुम्ही मला सांगायचं. CD. सी डी आहे, देन वी हॅव अ डी ऑल्सो अँड ई ए. आपल्या पॉलिगॉनच्या सगळ्या एजेस इथे लिहून घेतल्या. नाव वी विल राईट द केसेस. व्हॉट इज द केस हियर? जर ही एज आपण कन्सिडर केली, ए बी लाईन कुठे आहे? इनसाइड द पॉलिगॉन आहे का आउटसाइड द पॉलिगॉन आहे? Partial inside. Partial inside. ए पॉइंट पण इनसाइड आहे आणि बी पॉइंट पण इनसाइड आहे. सो वी कॅन राईट एज अ इनसाइड. Inside to inside. Very good. It is a inside. I will write in only. Okay. Inside, inside आहे. Okay. What about the next one? BC line? Outside to inside. No. We just have to consider the left edge. Left edge clipping Into in. window. Inside to inside. Inside to inside. Next CD is The inside to inside नाही कळालं. मॅम BC चे एकदा सांगता का अजून एकदा? हा, एकच मिनिट. ए बी आपण पार्शल इनसाइड म्हणतो, मग ते इनसाइड टू इनसाइड कसं झालं? ऐका आता, आपण पहिली केस काय घेतली आहे? क्लिपिंग विंडोची केस घेतली, की आपण आता सगळा आपला पॉलिगॉन अगेन्स्ट द लेफ्ट एज प्रोसेस करणार आहे. लेफ्ट एज प्रोसेस करताना तुम्ही सगळ्या एजेस लिहून घ्यायच्या एज कॉलम मध्ये. केस कन्सिडर करताना मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की क्लिपिंग विंडोच्या ही जी ग्रीन कलरची आपण लाईन केली, लेफ्ट एज कन्सिडर केली, त्याच्या राईट हँड साईडचा सगळा पार्ट हा कुठं असणार आहे? इनसाइड द क्लिपिंग विंडो असणार आहे. Clipping तर त्याचा लेफ्ट हँड साईडचा सगळा पार्ट कुठं आहे? outside. आउटसाइड द क्लिपिंग विंडो आहे. मग मला सांगा, ए बी ही जी एज आहे त्याचा स्टार्टिंग पॉइंट ए आहे, एंडिंग पॉइंट बी आहे. मग हे दोन्ही पॉइंट इनसाइड द क्लिपिंग विंडो आहेत का आउटसाइड द क्लिपिंग विंडो? इनसाइड. इनसाइड. म्हणजे RHS पार्ट मध्ये आहेत, राईट हँड साइडला आहेत, त्याचा अर्थ ते काय आहेत? इनसाइड आहेत. ओके. देन बी अँड सी, डोंट गेट कन्फ्युज विथ द एजेस. आता सध्या फक्त आपल्याकडे लेफ्ट एज आहे, आपल्याकडे राईट एज नाही, टॉप एज नाही, बॉटम एज नाही. ओके. एक्सक्लूड दॅट पार्ट. ते नाहीच आहे, क्लिपिंग विंडो नाही असं कन्सिडर करा. फक्त आपल्याकडे एक एज आहे क्लिपिंग विंडोची, लेफ्ट एज आहे. मग बी आणि सी काय असेल? बी आणि सी, B is a starting point, C is a ending point of a line BC. Whether these are inside the clipping window or outside the clipping window? Inside. So we have written in. Now what about C and D? It is Inside, inside. It's Inside. also inside. Now tell me what is about the D? D is the starting point, E is the ending point. We have a consider left edge. outside. Inside. outside. So inside, outside. D हा in आहे, तर E हा out आहे. What about EA? Outside to Outside. inside. to inside. Very Outside good. to inside. So out to in. आता मी तुम्हाला मगाशी काय सांगितलेलं? इनसाइड टू इनसाइड म्हणजे इन टू इन असेल तर फक्त त्याचा एंडिंग पॉइंट कन्सिडर करायचा. ओके. सो वी विल गो फॉर रायटिंग दॅट. व्हर्टेक्स मध्ये काय कन्सिडर करणार मग आपण इथं? पहिल्या AB साठी B. फक्त B. BC C. साठी काय घेणार? C. 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 D. D घेणार. नेक्स्ट E. आता इन टू आउट चाललोय आपण. वेअर वी आर मुव्हिंग नाव? इनसाइड टू आउटसाइड. इनसाइड टू आउटसाइड. व्हॉट टू डू? वी नीड टू कम्प्युट अ पॉइंट. आपल्याला एक पॉइंट काय करावं लागेल? कम्प्युट करायला लागेल. त्याला V1 डॅश नाव द्यायचं. सो वी विल गिव्ह द नेम ॲज अ D dash. D डॅश देऊया. तर आपण D इथं dash. D डॅश नाव देऊ.
ओके, डी डॅश, फक्त तेवढाच पॉइंट लिहायचा आहे. आणि आउट टू इन करताना काय करायचं आपल्याला? नल नथिंग. स्टार्टिंग पॉइंट आणि एंड. कसं? ई टू ए आउट टू इन आहे ना, आउट टू आउट असल्यावर नल असणार आहे. इंटरसेक्शन पॉइंट प्लस डेस्टिनेशन पॉइंट. हा, E dash into ई डॅश घ्यावा लागेल आणि Yes, ए ma'am. घ्यावा लागेल. येस ऑर नो? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now see what we did here. We have a this portion only. आता आपल्याला लेफ्ट एज बरोबर आपण कंपॅरिझन झाले, प्रोसेसिंग झाले, त्यामुळे आपण काय करतोय, एवढाच पार्ट आपला पॉलिगॉन मध्ये आफ्टर क्लिपिंग अगेन्स्ट द लेफ्ट एज, एवढा पार्ट मिळाला आपल्याला. येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपल्याकडे नवीन 2 पॉइंट आहेत. कुठले 2 पॉइंट आहेत? डी डॅश dash. आहे आणि डी डॅश. E dash. E dash. हा डी डॅश आहे ए आणि डॅश. नवीन E एक आहे. dash. ई डॅश आहे. कळालं? आणि आपली लाईन जी आहे दॅट वी हॅव लाईक. आता आपला पॉलिगॉन ह्या पद्धतीने आहे. ठीक आहे, झाले क्लिप. ह्याच्या बाहेरचा पार्ट एक्सक्लूड झाला. आता आपण कुठल्या एजला जाणार आहे? Right. राईट एज. राईट एजला जाणार आहे. सो वी विल गो फॉर कन्सिडरिंग द राईट एज ऑफ द क्लिपिंग विंडो, नॉट अ पॉलिगॉन. ओके, आता मला सांगा ह्यातला इनसाइड पार्ट कोणता आहे आणि आउटसाइड पार्ट कोणता आहे? लेफ्ट हँड साइडचा इनसाइड असणार आणि राईट हँड साइडचा एक्सक्लूड होणार. Very good. So we will go for writing a second case अगेन्स्ट राईट साइड. against राईट right साइड. Right side. So we will write here edges. Edges लिहूयात पटापटा. ए बी असणारे. आता राहिलेल्या पॉलिगॉनचे सगळे एजेस लिहून घ्यायचे, नंतर आपण केस फाइंड आउट करूयात. ओके, बी सी असणारे, सी डी आहे आपल्याकडे, डी डी डॅश आहे. D D dash. D dash. E डी dash. डॅश. ई डॅश ए. Next we have D dash, E dash, E and dash. last we E have dash and A. E dash A. Now we will go for writing the cases. What are the cases here? Inside to outside. To outside. काय आहे? Inside to outside. Inside to outside. आउटसाइड. So in to out. Next, Outside to inside. Outside to inside. आउटसाइड टू इनसाइड. इनसाइड टू इनसाइड. out to in. Next we have Inside to inside. इनसाइड टू इनसाइड. एकच minute. CD is what? Into in. Inside to inside. इनसाइड टू इनसाइड. D dash is Inside to inside. इनसाइड. all remaining are इनसाइड टू इनसाइड. Inside to inside. Very good. Now there is a turn to write the vertex. हे नंतर लिहू. आधी इनसाइड इन टू इन च लिहून घेऊ. व्हॉट इज द व्हॅल्यू हियर? एंडिंग पॉइंट ओनली. इनसाइड टू इनसाइड ला डी बाय. डॅश येणार. देन E dash. डॅश. very good. E dash. Next A. next we need to write the A. Now in to out. In to out म्हणल्यानंतर काय करायचं? नवीन A dash in. कम्प्युट करायचा. नेक्स्ट आउट टू इन म्हणल्यानंतर काय करणार? कम्प्युट करायचं. B dash. B dash plus C. B dash. बरोबर C. आहे? ओके, वी हॅव अ कम्प्युटेड अगेन्स्ट द राईट एज. मग आपल्याला काय मिळालं बघूया. ओनली दिस पार्ट. फाईन, बरोबर आहे आता. म्हणजे आपल्याकडची जी लाईन आहे
इथं आपल्याला नवीन 2 एंड पॉइंट्स मिळाले. व्हॉट आर दिस 2 एंड पॉइंट्स? A dash and B dash. A dash, A dash, A and dash, B dash. B dash. B dash. okay, same thing. Now what to do? Bottom side, Top and bottom edges. bottom edge, Top and bottom. So third case, against bottom edge, Bottom. bottom edge. Edges A to A dash, A dash, A dash, B dash, A dash B dash. A dash, B dash, B dash, dash. B dash C. B dash, C to B B, dash very C. good. C, C D. C, C D. D D D, dash. D dash, D dash E dash. E. D D dash, dash, E dash, and E E dash dash, dash, Dash A. A. ओके. ह्या एजेस मिळाल्यात. त्यानंतर आपण काय लिहिणार आहे? केसेस. yes, yes, ए डॅश कुठली एज कन्सिडर करतोय आपण आता? बॉटम एज. Bottom edge. Edge. ओके, आपण काय करूयात? बॉटमला एक एज घेऊयात. inside to inside, ओके, आता जो बॉटम साइड आहे, जो डाऊन साइड आहे Exclude, आपल्या exclude. लाईनच्या, दॅट इज वी नीड टू एक्सक्लूड. ते आपल्या क्लिपिंग विंडो मध्ये नाही. त्याच्यावरचा जो पार्ट आहे टॉप साइडचा, दॅट इज इन द क्लिपिंग विंडो. Inside. सो वी नीड टू कन्सिडर. मग ए डॅश काय आहे? inside Inside to to inside, Inside to to inside. inside. A B dash is inside also to inside, Inside to inside. Side to next. inside. C D, inside to outside, very good. It is a into out. C D, Ma'am B dash C dash inside to inside असणार ना? yes, Inside to inside. sorry. So here in out. Inside to outside. Inside to D D outside. dash, Outside to inside. next Inside to inside. Inside to inside. inside to inside. inside to Inside inside, to inside. नेक्स्ट आपल्याला काय लिहायचं आहे? व्हर्टेक्स. vertex, Vertex. ओके, A dash, A dash. A dash, then B dash, B B dash, dash. C. C. C dash. C तुम्ही dash. सांगा तोपर्यंत मला हे खालचे लिहून घेतो. CD मध्ये काय येणार? B dash. C dash. C dash. ओके, आणि आउट इन मध्ये D dash. D D dash. dash आणि D. D dash D dash. D dash. D dash. ऑलरेडी D dash दिले आपण D डबल डॅश करू. ओके, D double dash. हा D डबल डॅश करू, किंवा मग दुसरा देऊयात का? F करूयात का? F करूयात आपण. ओके, हो सॉरी, F F D And dash. D असणार. dash F F D D डॅश dash. करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. सो नाउ वी विल एक्सक्लूड दिस. What are the name of these 2 points? C dash and F. C dash and F. काय राहिले आता? Top Top edge. top edge, टॉप एज राहील. आता टॉप साइड काय असणार आहे? exclude, Exclude. एक्सक्लूड करायचे. आउटसाइड द क्लिपिंग विंडो आहे. राहिलेला पार्ट काय आहे आपला? Inside the Inside clipping आहे. window. So we will write here again. Fourth point, against. Against top edge. दिसतंय का? हे विजिबल आहे कलर? Yes, ma'am. ओके, टॉप एज. सो वी हॅव एजेस. एजेस सांगा पटापटा. A to ए A, डॅश आहे. ए पासूनच चालू करूया. ए डॅश एज आहे आपल्याकडे. A dash, B B dash, dash B dash. ए डॅश बी डॅश B आहे. dash, C, D dash. बी डॅश सी आहे. C C dash. सी डॅश आहे. C dash. डॅश एफ आहे. F, 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 B dash, डी डॅश D आहे. dash. D dash. dash. D dash. ई डॅश आहे. D आणि dash. लास्ट A. ई डॅश ए आहे. E, ओके, देन वी हॅव टू राईट द केस. Yes. पटकन संपूयात. यू आर हॅव्हिंग द केस.
ए डॅश काय आहे? Outside to Outside inside. to Inside. inside. आउट टू इन. नेक्स्ट Inside to Inside to inside inside. असणार. इन टू इन. नेक्स्ट Into in. टू इन. Into Into in. into in. In. Into in. To in. Outside out. to inside. Into out. Inside to outside. ओके. इनसाइड टू आउटसाइड. टेल मी द वर्टेक्स. आउट टू इन ला काय करतोय आपण? नवीन पॉइंट double कम्प्लीट dash करतो. and a नवीन dash. देऊया नाव. एफ नंतर काय आपल्याकडे? dash. जी आहे. जी नाव देऊयात आपण तिथं. G and A dash. A dash. ए डॅश. व्हेरी गुड. नेक्स्ट बी डॅश. सी. सी डॅश. A dash. एफ. D and dash. D dash. E ई dash. डॅश. H. ई डबल डॅश. एच देऊ. व्हेरी गुड. H A. You can give no into outला फक्त एकच पॉइंट H. आहे. Yes or no? Yes, ma'am. Okay. So we need to go for this. आणि जेव्हा आपला हा पर्टिक्युलर पॉलिगॉन अगेन्स्ट दिस क्लिप केला जाईल, we will have this final representation. We have a final line. E dash and H. ओके. आणि आपल्याकडे काय पॉइंट आहेत नवीन? वी E हॅव dash. हिअर एच. H. आणि इथे काय आहे? इथे काय दिलं होतं आपण? जी. G. ओके. तर एवढ्याच लाईन आपण प्लॉट करणार आणि एवढाच पॉलिगॉन आपला क्लिप झाल्यानंतर आपल्याला मिळेल. आलं लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. So we will stop here, put your attendance and then you can leave for the next lecture. I think you have a 1 hour break here, no? Yes or no? कुणाला काही डाऊट असेल तर सांगा याच्यात. So let me declare that we have completed our 4th chapter of the syllabus CGR. Okay. So you just supposed to complete the assignments on the regular basis. 4th assignment need to complete. I have posted the assignment questions as well. आपल्याला फक्त आउट टू इन ला 2 पॉइंट कन्सिडर करायचे ना? हा, फक्त आउट इन ला आपल्याला 2 पॉइंट कन्सिडर